नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। भारत सरकारमार्फत विविध पदांची परमनंट भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 21,700 ते 92,300 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघेही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिककरता काय लागणार आहे, अशी सर्व काही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स BSF यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक असिस्टंट सब इन्स्पेक्टर रोटरी विंगसाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे। मेकॅनिकलसाठी या ठिकाणी एकूण एक वॅकन्सी आहे। त्यानंतर एव्हनिक्ससाठी इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट रेडिओ आणि रॅडारसाठी या ठिकाणी एकूण 5 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। त्यानंतर फिक्स्ड विंगसाठी या ठिकाणी मेकॅनिकलसाठी एक वॅकन्सी आहे। त्यानंतर इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटसाठी या ठिकाणी एक वॅकन्सी ठिकाणी आहे। त्यानंतर असिस्टंट रेडिओ मेकॅनिक असिस्टंट सब इन्स्पेक्टर रोटरी विंगसाठी एव्हनिक्ससाठी या ठिकाणी एकूण 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। फिक्स्ड विंगसाठी या ठिकाणी एक वॅकन्सी आहे। ALH साठी या ठिकाणी 8 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। त्यानंतर कॉन्स्टेबल स्टोअरमॅनसाठी या ठिकाणी एकूण 3 वॅकन्सीज आहे। या ठिकाणी पहिल्या सर्व पदांसाठी तुम्हाला या ठिकाणी 29,200 ते 92,300 रुपये इतके वेतन दिलं जाईल। कॉन्स्टेबल या पदासाठी 21,700 ते 69,100 रुपये वेतन या ठिकाणी दिलं जाईल। वयमर्यादा जी आहे या ठिकाणी 28 वर्षापर्यंतची या ठिकाणी तुम्हाला आहे। कॉन्स्टेबल या पदासाठी 20 ते 25 वर्षापर्यंतची वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। रिझर्व्ह कॅटेगरीमधून आपण येत असाल तर या ठिकाणी तुम्हाला एज रिलॅक्सेशन देखील दिलं जाईल। शैक्षणिककरता जे आहे या ठिकाणी असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक या पदासाठी 3 वर्षाचा डिप्लोमा तुमचा झालेला असेल रिलेव्हंट ट्रेडमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर असिस्टंट रेडिओ मेकॅनिकसाठी 3 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल संबंधित ट्रेडमध्ये, किंवा ग्रुप X रेडिओ डिप्लोमा तुमचा असेल एअरफोर्सचा, इंडियन एअरफोर्सचा, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर कॉन्स्टेबल स्टोअरमॅन या पदासाठी 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि 2 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा असेल स्टोअरमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। सिलेक्शन जे आहे तुमचं रायटिंग टेस्टच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर फिजिकल देखील तुमचं या ठिकाणी चेक केलं जाईल। अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत। 15/4/2024 पर्यंत अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता। रात्रीच्या 12 वाजेपर्यंतची वेळ या ठिकाणी देण्यात आलेली आहे। 17/3/2024 पासून अर्ज या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेले आहेत। फीज पेमेंट जे आहे 100 रुपये तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत। महिला कॅन्डिडेट आणि SC/ST कॅन्डिडेट, त्याचबरोबर BSF सर्विंग पर्सन यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट करण्याची आवश्यकता नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अर्ज करण्याअगोदर एक वेळ जाहिरात आपण व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।